आता राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होत नसेल म्हणून शाखांना भेटी देत फिरत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका. राज ठाकरे यांच्या सभांना आता गर्दी होत नसेल म्हणून ते मुंबईतील शिवसेना मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत, अशी बोचरी टीका भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या मुंबईतील शाखांना भेटी दिल्या जात आहेत आणि या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. मुंबई आणि राज्यातील जनता ही आता विकासाच्या मागे उभी असल्याचं स्पष्ट दिसत आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनं नगरसेवक बिनविरोध निवडून आले म्हणून न्यायालयात जाण्याची गरज नव्हती. निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? प्रत्येकाला जिथे हवं तिथे त्याने जावं. जनतेला विकास होईल असे वाटले म्हणून तर नगरसेवक बिनविरोध निवडून आले, असा युक्तिवाद चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून येण्याच्या मुद्द्यावरून टीका केली होती. पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या तेव्हा भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. आता त्याच पक्षाचे आत्ताच्या महाराष्ट्रातील गोष्टींबाबत काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. याविषयी भाजपाची बाजू मांडताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे. ज्यांना जिथे जायचं तिथे त्यांनी जावं, हा एक चांगला पायंडा आहे. यापूर्वी राज्यात बिनविरोध सरपंच निवडून यायचे तेव्हा आम्ही विरोध केला नाही. यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे, असा प्रतिसवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की प्रणिती शिंदे या कधीही भाजपच्या भेटीला आलेल्या नाहीत, ते आमच्या संपर्कात नाहीत. उगाच एखाद्याचे करिअर कशाला उद्ध्वस्त करता, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. असं आहे की सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही. आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहित नाही शाखा आहे की नाही. आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत, त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या आहेत. शाखाही आता उपलब्ध नाही आहेत. तर मला वाटतं त्यांनी प्रचार करावा, शाखेत जावं, सभा घ्याव्या, हा त्यांचा अधिकार आहे. पण मला एवढं नक्की कळतं की मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे. मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे महायुतीलाच मतदान होईल. नारायण राणे यांनी निवडणुकीच्या भाजपात गेल्यात जमा आहेत आणि त्या भाजपाचंच काम करतायत आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या भाजपमध्ये कोण? प्रणिती शिंदे. कोणी म्हटलं? सुजाता नाही, असं आहे की प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही. कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये. प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याही संपर्क केला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.